7 मेला भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला। या हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांचा तपशील समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये 2 जण लष्कर-ए-तोयबाशी संबंधित आहेत, तर 3 जण जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याची माहिती आहे। मुदस्सर खादियान, दुसरं नाव हाफिज मोहम्मद जमील, तिसरं नाव मोहम्मद यूसुफ अजहर, चौथं खालिद उर्फ अबू अक्षा, 5वं नाव मोहम्मद हसन खान। हे ते 5 दहशतवादी। यामध्ये लष्कर-ए-तोयबाचे 2 दहशतवादी आहेत। यात मुदस्सर खादियान उर्फ अबू जिंदल कंदार अपहरण विमान अपहरणामध्ये असलेला हा म्होरक्या, दुसरं नाव अबू अक्षा उर्फ खालिद लष्कर-ए-तोयबाचाच हा दहशतवादी, तर जैश-ए-मोहम्मदचे 3 दहशतवादी आहेत। यामध्ये हाफिज मोहम्मद जमील, मोहम्मद यूसुफ अजहर आणि मोहम्मद हसन खान यांचा समावेश आहे। या 100 दहशतवाद्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा, त्याचबरोबर हिजबुल मुजाहिदीन या इस्लामिक दहशतवादी संघटनेच्या सिनियर कमांडरचा सुद्धा समावेश आहे। मौलाना मसूद अझहरच्या नातेवाईकांपैकी 10 पेक्षा सुद्धा जास्त लोक त्यामध्ये ठार मारले गेलेले आहेत आणि हे सगळेच लोक अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रकारच्या दहशतवादी संघटनेमध्ये कार्यरत असे होते आणि या दहशतवादी संघटनांमध्ये त्यांचा महत्त्वाचा रोल होता। अबू जुंदाल हा अत्यंत खतरनाक अशा प्रकारचा टेररिस्ट होता, ज्याचा भारत विरोधी दहशतवादी कारवायांमध्ये प्रत्येक वेळेस सहभाग राहिलेला आहे। त्याचा सुद्धा खात्मा करण्यामध्ये भारताच्या लष्कराला यश मिळालेलं आहे। दहशतवादाविरुद्धच्या या लढाईमधला हा महत्त्वाचा एक टप्पा मानला जातो, ज्या ठिकाणी या दहशतवाद्यांची मुख्यालय तर आपण उद्ध्वस्तच केली, पण त्यांच्या सिनियर कमांडरला सुद्धा कापून काढण्यामध्ये भारताच्या लष्कराला यश मिळालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।